आई कलावती देवी ह्या आमच्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये मी राधिका जोशी आपणा सर्व सद्भक्तांचं स्वागत करते। आता बेळगाव निवासी परमपूज्य आई श्री कलावती देवी ह्या माझ्या गुरु अशी माझी ओळख बरं का। जी काही 4-8 लोक ओळखतात ती फक्त परमपूज्य आईंमुळे ओळखतात। जसं मारुतीरायांची पूंछ ही रामरायांमुळे, आता पूंछ म्हणजे तुम्हाला वाटेल शेपटी, तो एक अर्थ आहेच, पण पूंछ म्हणजे तुम्हाला कोण कोण ओळखतंय, तर मारुतीराया म्हणाले की माझी पूंछ ही फक्त श्री रामचंद्रांमुळे आहे। तर म्हणून म्हटलं की परमपूज्य आई ह्या माझ्या गुरु, पण गुरूंनी आपल्याला शिष्य करून घेतलं आहे की नाही ही मला वाटतं खूप एक लॉंग प्रोसेस आहे। ती अनेक जन्मांची प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेसलाच कदाचित परमार्थ असं नाव असेल असं मला वाटतंय। आता या परमार्थाच्या जर्नीमध्ये जो लॉंग जर्नी आहे त्यामध्ये अनेक चढउतार आहेत, तिथे खड्डे आहेत, तिथे धोक्याची वळणं सुद्धा आहेत बरं का। आणि ती वळणं लागली, ते खड्डे लागले की काही लोक त्या खड्ड्यामध्ये खोल बुडत आहेत, काही त्या धोक्याच्या वळणावर हरवत आहेत, काही जण चढउतारावरच दमून जात आहेत। आणि मग अशा वेळी दिशा भरकटली जाते। आम्ही यूट्यूब चॅनल सुरू करण्यामागचा आमचा उद्देश हाच आहे की अशा दिशाहीन झालेल्या आमच्या मित्रमैत्रिणींना परमार्थाच्या मार्गावर शेवटपर्यंत पोचण्यासाठी घर बसल्या काही मोटिवेशनल टिप्स, तसंच परमपूज्य आईंनी संसारासोबत परमार्थ कसा करायचा ह्याचं केलेलं मार्गदर्शन जर त्यांच्यापर्यंत पोचवलं तर सध्याच्या धकाधकीच्या जीवनात त्यांना मनःशांती आणि सुखसमाधान कसं टिकवता येईल ह्याचं गुपित सहजच अवगत होईल। अशा दुःखी कष्टी मित्रमैत्रिणींच्या पर्यंत पोचून परमपूज्य आईंचं मार्गदर्शन आणि त्यांचे विचार त्यांच्यापर्यंत पोचवल्याने त्यांच्या जीवनात जर एक क्षणभर तरी सुखाची फुंकर आम्हाला घालता आली तरी सुद्धा हे यूट्यूब चॅनल सुरू करून केलेली सेवा परमपूज्य आईंपर्यंत पोचली ह्याचा आम्हाला आनंद। मग ह्या चॅनलच्या पारमार्थिक प्रवासामध्ये आपण सर्वजण नक्कीच आमच्यासोबत राहा, म्हणजे परमपूज्य आईंनी केलेलं मार्गदर्शन, त्यांचा बोध, त्यांच्या उपासनेमुळे आलेले अनुभव, तसंच त्यांनी स्वरचित त्यांची मधुर अशी भजनं, त्यांचं अमोलिक असं वाङ्मय, ह्या सर्वांची आपण आज ओळख होऊन प्रत्येकाच्या जीवनात 2 सुखाचे क्षण नक्की येतील ह्याची मला खात्री आहे। तसंच चॅनल सुरू करण्यामागचा दुसरा उद्देश हा म्हणजे उपकार स्मरण आहे। आजपर्यंतच्या माझ्या जीवनात असंख्य चढउतार, अनेक संकटे आली, पण त्यामधून सही सलामत माझ्या सद्गुरू माऊलींनी मला बाहेर काढलं। त्याचं उपकार स्मरण म्हणून हे चॅनल सुरू करण्याचा विचार केला गेला। सर्व भार हा ठेविता तू जसी, नकळत कोणा हे तू पुरवीसी, सद्गुरु राया आठवू किती उपकार। धन्यवाद।